खळबळजनक आगीच्या धुरातून उघडकीस आला 73 वर्ष रिक्षा चालकाचा खून। कोल्हापुरातील हनुमाननगर परिसरात घरात लागलेल्या आगीनं मोठी खळबळ उडवून दिली आहे। शेजाऱ्यांनी आग विझवण्यासाठी घरात प्रवेश केला असता त्यांना समोर दिसलेलं दृश्य अंगावर शहारा आणणारं होतं। बेडवर रक्ताच्या थारोळ्यात 73 वर्ष रिक्षा चालकाचा मृतदेह पडलेला होता। मोहन नारायण पवार असं मृताचं नाव असून त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचं निष्पन्न झालंय। मिळालेल्या माहितीनुसार पवार आपला मुलगा पुष्कराज यांच्यासोबत राहत होते। सकाळी मुलगा नोकरीसाठी घराबाहेर गेल्यानंतर घरातून धुराचे लोट पाहून शेजाऱ्यांनी आग विझवण्यासाठी घरात प्रवेश केला, पण घरात घडलेले थरारक वास्तव समोर आले। त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले। यावर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव कुमार झाडे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका अज्ञात व्यक्तीला घरात प्रवेश करताना पाहिले गेले। त्यामुळे खुनानंतर आग लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी ठसे तज्ञ पथकाला देखील पाचारण करण्यात आलं होतं। भरवस्तीत घडलेला खून आणि आग या दुहेरी घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्र वेगाने फिरवलेत। लवकरच संशयित आरोपी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।